नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळंमुळं जी आहे ती महाराष्ट्रात असल्याचा पर्दाफाश सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलाय। तर पुण्यामधून प्राध्यापकांना आणि लातूरमधून क्लासच्या चालकांना म्हणजेच शिवराज माटेगावकरला अटक करण्यात आली आहे। पण या पेपरफुटीचं बिंग कसं फुटलं याची माहिती आता समोर येते। हा घोटाळा उघड करणारे शशिकांत सुतार मीडिया समोर आले आणि त्यांनी पेपरफुटी उघड कशी केली याची A to Z कहाणीच सांगितली। पाहूया यावरचा रिपोर्ट। हे आहेत शशिकांत सुतार, ज्यांच्यामुळे नीट यूजी पेपर फुटीचं बिंग फुटलं। राजस्थानच्या सीकर शहरात रसायनशास्त्राचे लेक्चरर असलेले शशिकांत सुतार या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे व्हिसल ब्लोअर ठरले। त्यांना या पेपर फुटीचा कसा संशय आला आणि त्यांनी या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी कसे प्रयत्न केले याचा घटनाक्रमच त्यांनी आता उघड केलाय। 3 मे रोजी परीक्षा संपल्यानंतर त्यांना एका परिचित व्यक्तीने एक PDF दाखवली, ज्यामध्ये रसायनशास्त्राचे 45 प्रश्न नीटच्या पेपरशी तंतोतंत जुळत होते। नंतर त्यांनी दुसऱ्या शिक्षकाच्या मदतीने जीवशास्त्राच्या प्रश्नांची पडताळणी केली, तेव्हा 90 पैकी 90 प्रश्न जसेच्या तसे असल्याचं लक्षात आलं। त्यामुळे हा योगायोग नसून मोठा कट असल्याची खात्री त्यांना पटली आणि त्यांनी ही परीक्षा घेणाऱ्या NTA संपर्क साधला। पुढे चौकशी झाली आणि त्यातूनच पेपर फुटी उघड झाली। जब 3 तारीख को मैं पेपर एनालिसिस करने के बाद में, क्योंकि 3 तारीख को 5 बजे पेपर खत्म हो गया था बच्चों का, और बच्चों से पेपर एनालिसिस करने के बाद में, बच्चों के डाउट सोल्व करने के बाद में जब मैं अपने किसी परिचित से मिला तो उन्होंने मुझे एक PDF दिखाई। उस PDF के अंदर केमिस्ट्री के कुछ क्वेश्चंस थे। जब मैंने उन क्वेश्चंस का मैच नीट पेपर से किया तो होश उड़ाने वाले मतलब हालात थे, क्योंकि वो PDF के 45 आउट ऑफ 45 क्वेश्चंस नीट पेपर से हूबहू मैच कर रहे थे। तो फिर हमने बायोलॉजी की भी PDF को अपने साथी शिक्षक से टैली करवाई तो पता चला कि बायोलॉजी के भी 90 आउट ऑफ 90 क्वेश्चंस उस PDF में अवेलेबल हैं। हालांकि PDF दोनों ही PDF में काफी ज्यादा क्वेश्चंस थे, तो अपन उसे गेस्ट पेपर मान सकते हैं। फिर हमने इसकी जो एडमिनिस्ट्रेशन है उसके अंदर मैंने कुछ इसकी मतलब उनको बताया। फिर उन्होंने थोड़ा इसमें हमारी हेल्प करी और हमने ये जो चीजें थी, ये जो कुछ और प्रूफ हमने 1-2 दिन में जुटाकर और फिर हम लोग NTA तक पहुंचे। पुढे या प्रकरणाची चौकशी राजस्थान पोलिसांच्या SOG म्हणजेच विशेष कृती गटाने केली आणि पेपर फुटीवर शिक्कामोर्तब होताच परीक्षा रद्द करण्यात आली। CBIने तपास हातात घेतल्यानंतर या प्रकरणाचं महाराष्ट्रात पसरलेलं रॅकेट समोर आलं। नीट परीक्षेच्या पेपर सेटिंग प्रक्रियेत असलेले रसायनशास्त्राचे प्राध्यापक PV कुलकर्णी आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना CBIने अटक केली। विशेष म्हणजे या 2 विषयांचे प्रश्न PDF मधील प्रश्नांशी मिळते जुळते होते। PV कुलकर्णी याने पुण्यातील घरी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरं सांगितली अशी माहिती तपासात समोर आली आहे। तर प्राध्यापिका मनीषा मांढरे हिला सगळे प्रश्न तोंडपाठ होते। 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्याने प्रश्न लक्षात ठेवून ते तिने विद्यार्थ्यांना सांगितले असावेत। त्यामुळे तपास यंत्रणांनी पुराव्यांचा शोध सुरू केलाय। तपास पथक लिखित आणि डिजिटल साहित्य शोधण्याचा प्रयत्न करतंय। भारतात असं म्हटलं जातं, 100 अपराधी सुटले तरी चालतील, मात्र एखाद्या निरपराधाला शिक्षा होता कामा नये। आता नीट प्रकरणामध्ये CBI साक्षी पुरावे गोळा करताना पाहायला मिळते। याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक असो, डिजिटल पुरावे असो, एखाद्या व्यक्तीशी साधलेला संवाद असो, हे सगळे पुरावे ग्राह्य म्हणून धरले जाणार आहेत। मात्र बायोलॉजिकल प्राध्यापक असलेल्या मनीषा मांढरे यांच्याकडे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा आढळलेला नाहीये। मात्र त्यांच्या सर्व प्रश्न मौखिक पाठ असल्याचं समजतंय। आता याच्यामागे कारण त्या 25 वर्षापासून बायोलॉजी शिकवत असल्यामुळं आहे की खरंच त्यांचा समावेश आहे। आता हे सगळं पाहणं महत्वाचं आहे। दुसरीकडे त्यांचा समावेश असल्याचा पोलिसांचा दावा आहे। त्याचमुळे त्यांना अटक करण्यात आली असली तरी पोलिसांना त्या आरोपी असताना त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणं मोठं कठीण होणार आहे। तर दुसरीकडे मुलासाठी पेपर फोडला असा संशय ज्याच्यावर आहे त्या लातूरचा क्लास चालक शिवराज मोटेगावकरची ही चौकशी सुरू आहे।
पुण्यात सीबीआयने मोटेगावकरच्या मुलाची चौकशी केली. त्यामुळे या चौकशीत काय समोर येणार याची आता उत्सुकता आहे. त्यातच पेपर फुटी झाल्याशिवाय जास्त मार्क मिळत नाहीत आणि महाराष्ट्रातल्या मुलांवर अन्याय होतोय असं सांगणारा मोटेगावकरचा व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. महाराष्ट्रात खूप मोठा अन्याय होतो महाराष्ट्र विद्यार्थ्याला. यावर्षी आता असा दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते. यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की ते सगळे पेपर फुटे लागतील. ही अशी अवस्था आहे. ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही. हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही. खूप कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला. त्या विद्यार्थ्यांचा पेपर फोडला, पोलिसांची कारवाई केलेली आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे. पण आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत आणि आम्हाला 1 नेशन 1 एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची सीट खूप चांगली ही म्हणण्याची वेळ आहे. आता मोटेगावकर वरून राजकारणही सुरू झालंय. पेपर भाजपच्या लोकांनी फोडला असा आरोप संजय राऊत यांनी केला. तर मोटेगावकरने काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचा प्रचार केला असा दावा भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय. काय चाललंय महाराष्ट्रात? तुमच्याच राज्यामध्ये नीटचं काय झालंय? नीट मारली ना युवकांची, भाजपनेच. हे सगळे लोक भाजपचे आहेत. आज प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे. नीटचा जो प्रमुख आहे हा कोण आहे? हा संघाचा कार्यकर्ता आहे. प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे. आज प्रदीप जोशी हा महाराष्ट्रातलाच माणूस आहे. तो प्रमुख आहे नीटचा. त्याला आज समन्स काढलाय. हा RSSचा रिसर स्वयंसेवक आहे हा माणूस. त्याच्यामुळे नीटच्या पेपर लीक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचंच सूत्रधार म्हणून नाव घ्यावं लागेल. हे सगळे लोक जे अटक केले आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत. प्राध्यापक, क्लासवाले, अमुकवाले, या सगळ्यांना भाजपचं संरक्षण आहे. नाही तरी सांगावं नाही, मी पुरावे देतो. नीटच्या पेपर फुटी प्रकरणी जनाब संजय राऊत भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत आणि जावाई शोध लावतायत की या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा संबंध आहे. जनाब संजय राऊत लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय. हा मोटेगावकर तेच आहेत ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? यावरून तिकडे लातूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आंदोलनही केलं. याशिवाय लातूरमध्ये मनसेनंही आंदोलन केलं. गुणवत्तेच्या लातूर पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरचं नाव नीट पेपर फुटी प्रकरणात आल्याने नागरिक संतप्त झालेत. हे गेल्या वर्षी झालं होतं आणि आता तर उघडच झालंय. मग आता प्रसार माध्यमातून अजून दुसरी माहिती मिळते की ते कुलकर्णी आहेत ते त्यांच्याच क्लासेस मधले आहेत आणि त्यांनीच तिथे ते त्यांना अपॉइंट केलेलं आहे किंवा त्यांनाच तिथे हे केलंय. तर खरं पाहता 2017 पासून ते NTA काम करतायत. तर वस्तुस्थिती काय ती त्याची पडताळावी सीबीआयनी. आणि जर 2017 पासून म्हणजे याचा अर्थ 2017 पासून पेपर फुटतो का? आमच्यासारखे पालक अतिशय काबाड कष्ट करून मुलांना लाखो रुपये खर्च करून शाळेमध्ये ऍडमिशन करतात, क्लासमध्ये ऍडमिशन करतात. परंतु आम्ही ज्या कष्टाने पैसे जमा करून यांना ऍडमिशन दिलेलं आहे किंवा आमचे मुलं डॉक्टर व्हायला पाहिजेत किंवा त्यापेक्षा अधिक पुढचे अधिकारी व्हायला पाहिजे वाटतात आणि त्यांची जी परीक्षा असते अतिशय महत्वाची, त्या महत्वाच्या परीक्षेमध्येच पेपर लीक केला जातो. हे अतिशय निंदनीय आहे. सीबीआय पथक मंगळवारीही लातूरमध्ये तपास करत होतं. सीबीआयच्या रडारवर मोटेगावकरच्या मुलाप्रमाणेच काही विद्यार्थी आणि पालकही आहेत. या पेपर फुटी प्रकरणात आता आणखी कुणाकुणाचं भिंग फुटतंय याची उत्सुकता आहे. श्रीराम जाधव आणि ज्ञानेश्वर चौतमलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज.